विनोद जरांगे पाटलांचा एक दृष्टिकोन जो मला माहीत आहे, तो म्हणजे तिने या 8-10 वर्षात समाजासाठी प्रामाणिकपणाने लढा उभा केला. त्यांना म्हटलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का सांग. एवढं फॅन फॉलोईंग तुमचं आहे, तुम्ही सांगा. मी स्वतः सांगतो, एक निश्चित आहे मनोज जरांगे पाटलांचं, ते कुठल्या दबावाखाली काम करत नाही. त्याची उमेदवारी पुढे आल्यावर मी काय माझे फुल स्टॉप. तसं त्याग केला. त्याग मी म्हणणार नाही, वडिलांसाठी त्याग हा शब्द चुकीचा आहे. स्वराज्य बाजूला ठेवून काँग्रेसपेक्षा छत्रपती शाहू महाराजांच्या मागं राहणं आणि पूर्ण प्रचार करणं. राज्यसभेचं मी खासदार झालो आणि त्यावेळी मी मिट्टी मारली, माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. नमून आहे की या घराण्यात जन्म झाला म्हणून काहीतरी यांचं वेगळंपण आहे. तर उलटं जे शिवाजी महाराजांचे आणि शाहू महाराजांचे जे या घराण्याचे संस्कार आमच्यावर आहेत, की सामान्यातला माणूस जसा राहतो त्याप्रमाणेच राहायला पाहिजे. या 75 वर्षात इतका गोंधळ, राजकीय गोंधळ हा कुठेही आपल्याला निवडणुकीत पाहायला मिळाला नाही. त्याचं बॅकग्राऊंड 40-40 वर्ष म्हणजे प्रस्थापित आहेत, ज्यांच्याकडे सत्ता आहे, किंवा 20 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे, अशा लोकांना आम्ही जराही एंटरटेन केलं नाही. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राचं राजकारण सध्या अतिशय तापलेल्या स्थितीत आहे. अभूतपूर्व अशी विधानसभा निवडणूक आणि त्याची राजकीय रणधुमाळी सुरू आहे. आणि या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्राच्या समोर तिसरा पर्याय घेऊन आज एक तिसरी परिवर्तन आघाडी मैदानात आहे. आणि या परिवर्तन आघाडीला ज्यांनी नेतृत्व दिलेलं आहे असे संभाजीराजे छत्रपती आज आपल्या सोबत आहेत. खरं तर राजेंच्या राजकीय भूमिकांच्या बद्दल आपण त्यांना बोलतं करणारच आहोत, पण त्यांचं व्यक्तिमत्व उलगडण्याचा सुद्धा प्रयत्न आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला आपण स्वागत करूया. राजे, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या पॉडकास्टमध्ये. खरं तर ही रणधुमाळी सुरू झाली आहे आणि असं म्हटलं जातं आहे की गेल्या कित्येक दशकातली महाराष्ट्रातली ही निवडणूक अभूतपूर्व आहे, वेगळी आहे. एवढं घमासान कधी झालेलं नव्हतं. आणि अशा परिस्थितीत तुम्ही एक तिसरा पर्याय महाराष्ट्राच्या समोर घेऊन आलेले आहेत. नेमकी ही काय राजकीय गरज होती की महाराष्ट्राला आज आपण हा तिसरा पर्याय द्यावा असं तुम्हाला वाटलं? या तुम्ही सुरुवातच व्यवस्थित केलेली आहे. ती अभूतपूर्व ही निवडणूक आहे. या 75 वर्षात इतका गोंधळ, राजकीय गोंधळ हा कुठेही आपल्याला निवडणुकीत पाहायला मिळालेला नाही. ह्या महायुती आणि महाविकास आघाडीत इथिक्स हा प्रकारच कुठं राहिलेला नाही. आपल्या सोयीनुसार इकडनं तिकडं उडी मारायची, तिकडनं इकडं उडी मारायची, हे कुठंही पाहायला या 75 वर्षात पाहायला मिळालं नाही. जनतासुद्धा व्यथित आहे, अस्वस्थ आहे. काय चाललंय म्हणजे विकासावर न बोलण्यापेक्षा एक पर्सनलाइज टार्गेट करून एकमेकाचे वेगवेगळे पक्ष हे बोलत काढले जातात. आणि अशा वेळी परिवर्तन महाशक्ती या तिसरा पर्यायाने एक चांगला सुसंस्कृत पर्याय घेऊन आम्ही येत आहोत. त्याला कारण सुद्धा हे आहे की हा गोंधळाचा राजकारणाच्या बरोबर या प्रामुख्याने 25-30 वर्षात आपण अजूनही त्या मूलभूत सुविधावरच, मूलभूत प्रश्नावरच आपण चर्चा करीत आहोत. महाराष्ट्राला एक विजन बॉन्ड प्रोग्राम हा आपण घेऊन जात नाहीये. 2029ला काय, 2034ला काय, ही ब्लू प्रिंट आपल्या समोर नाही आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, एज्युकेशन असतील, कष्टकऱ्यांचे असतील, गडकोट किल्ल्यांचं असेल, पर्यटनाचं असेल, तेच चर्चा चालू आहे. कुठे ते विजन नाही आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्र पूर्णपणे अस्थिर झालेला आहे. मला पूर्ण कल्पना आहे की आम्ही काय वेगळं घडू शकतो ह्या 2-3 महिन्यात एकत्र येऊन. ही चॅलेंजेस आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना मुठभर मावळे घेऊनच हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आणि आज आपण शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं, आणि त्यांच्या आदर्शावर आपण जर चालत नसतो तर उपयोग काय? आणि म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण सुद्धा काहीतरी महाराष्ट्रासाठी एक चांगलं काहीतरी करू शकतो.
ह्याच्यासाठी ही परिवर्तन महाशक्ती ही आघाडी ही निर्माण झाली आहे आणि त्यातनं एक प्रामाणिक प्रयत्न घेऊन आमचं वाटचाल चालू झालेली आहे. पण या सगळ्यामध्ये ठीक आहे, हा केऑस झालाय, नक्की केऑस झालाय. 3 पक्ष या बाजूने आहेत, 3 पक्ष त्या बाजूने आहेत आणि 3 पक्षांमधल्या फक्त दोघांना 6 पक्षांमधल्या फक्त दोघांना तिकीट मिळणार आहे. त्यामुळे हे जे ह्या पक्षांमधले जे नाराज आहेत, बंडखोर, आज त्यांची संख्या प्रचंड आहे. महाराष्ट्रात बघितलं तर 150पेक्षा जास्त बंडखोर आहेत. कदाचित सगळे बंडखोर निवडून आले तर सरकार सुद्धा त्यांचं होईल, इतकी मोठी बंडखोरी आज महाराष्ट्रामध्ये आहे. तर ही एक पॉलिटिकल स्पेस सुद्धा तुम्हाला जाणवली का, की 4 जण जे नाराज आहेत त्यांच्यासाठी तुमचा पक्ष एक पर्याय असेल, तो पर्याय सुद्धा तुम्ही देण्याचा प्रयत्न केला का आणि यात गोंधळाचा तुम्हाला सुद्धा फायदा झाला का? नाही, गोंधळ आहे म्हणून त्यात उडी मारली हे निश्चित आहे. पण मूळ हेतू हे की ह्याचा काही आपल्याला फायदा होईल म्हणून ह्याच्यात उडी मारली का? नाही. आपल्याला एक चांगला पर्याय द्यायचा, एक सुसंस्कृत पर्याय द्यायचा, एक महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जो शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, महासंतांचा महाराष्ट्र आहे. एक विचाराने आपण ही लढाई पुढं नेऊन एक महाराष्ट्र एक नाविन्यपूर्ण कसं घडवू शकतो, हा प्रामुख्याने त्यातला उद्देश आहे. पण फायदा हा अँगल आमचा तो नाही आहे. मी अनेकदा माझ्या भाषणात बोलत होतो की विस्थापितांना आपण संधी द्यायची आहे आणि जे प्रस्थापित जर चांगले आले तर त्यांचं स्वागत सुद्धा करू. पण शेवटी ती लाईन सुद्धा मी बदलून टाकली. का प्रस्थापितांना आपण ह्याच्यात घ्यायचं नाही. ज्यांनी स्वप्न पाहिलेले आहेत की आपण आमदार होऊ शकतो का, हे स्वप्नातच राहिलेले आहेत अनेक लोकांचे. आज स्वराज्याचे जे 40 उमेदवार आम्ही घेतलेले आहेत हे सगळे विस्थापित आहेत. एक कुठलं तरी ज्याचं बॅकग्राऊंड 40-40 वर्ष जे प्रस्थापित आहेत, ज्यांच्याकडे सत्ता आहे, किंवा 20 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे, अशा लोकांना आम्ही जराही एंटरटेन केलं नाही. आणि म्हणून एक फार मोठी म्हणजे एक चॅलेंज असणार आहे की विस्थापितांना घेऊन आपण ह्या स्पेसमध्ये कसं बसू शकतो. पण मला विश्वास आहे की जनता निश्चित कौल देईल, जनता निश्चित विचार करेल की जे वातावरण जे महाराष्ट्रात ह्या एक प्रामुख्याने ह्या एक 5-6 वर्षात निर्माण झालेलं आहे, हे काही महाराष्ट्राला पोषक नाही आहे. आणि त्याच्यापेक्षा एक चांगले लोक जे सामान्य माणूससुद्धा विधानसभेच्या पटलावर जाऊ शकतो, हा विश्वास देण्यासाठी हे स्वराज्य हे पुढे आलेलं आहे. तुम्ही विस्थापितांबद्दल बोललात, मला त्या मुद्द्याकडे यायचंच होतं. खरं तर जी अभूतपूर्व सगळी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली, विशेषतः मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगानं मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा विस्थापितांचा आवाज बुलंद केला. प्रस्थापितांच्या आवाजबद्दलचा जो रोष होता त्याला एक आवाज तिथं मिळाला आणि त्यांनी राजकीय भूमिका घेऊन आपण ह्या विस्थापितांना एक राजकीय व्यासपीठ देऊ असं सांगितलं, त्यांना उमेदवार देऊ असं शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं आणि ऐन वेळेला त्यांनी माघार घेतली. तुम्हाला काय वाटतं, ही माघार का घेतलेली असावी? नाही, मनोज जरांगे आणि भ्रमनिरास झाला का? मी त्यांना पण तो प्रश्न विचारला की तुमच्या या निर्णयामुळे भ्रमनिरास झाला का समाजामधल्या त्या लोकांचा, ज्या विस्थापितांना वाटत होतं की आपल्याला संधी मिळेल? मनोज जरांगे पाटलांचा एक दृष्टिकोन जो मला माहीत आहे तो म्हणजे तिने ह्या 8-10 वर्षात समाजासाठी प्रामाणिकपणाने लढा उभा केला. मनोज जरांगे पाटलांनी एक विचारपूर्वक हा निर्णय घेतला असेल की समाजाच्या हितासाठी हा निर्णय घेतला असेल, हे त्याचंच ते सविस्तर पद्धतीने ते सांगू शकतील. ज्यावेळी मनोज जरांगे पाटील जो लाठीचार्ज झाला त्याच्या अगोदर जर जाणारा कोण नेता असेल किंवा व्यक्ती असेल तो मी आहे. ज्यावेळी लाठीचार्ज झाला पहिला पोचणारा व्यक्ती सुद्धा मी आहे. शेवटचं जे आमरण उपोषण जे केलं तिने 6व्यांदा का 7व्यांदा, तिथं कुठलाही नेता फिरकला नाही, त्यावेळी गेलो ते मीच आहे. हो. मग अनेक लोक माझ्यावर टीका करायला लागले, लोक मला फोन करायला लागले की राजे तुम्ही छत्रपती घराण्यात तुमचा जन्म झाला आहे आणि तुम्ही तिथं एवढ्यांदा जाणं हे की तुम्हाला शोभत नाही. तर मी ते काही प्रोटोकॉल्स पाहिले नाहीत की जो समाजासाठी लढतो,
तो विस्थापितांना एक न्याय देण्याची बाजू तो घ्यायला लागलेला आहे, त्या म्हणजे मनोज जरांगे पाटील घ्यायला लागले. त्यांना सपोर्ट करण्याची ही माझी ही जबाबदारी आहे. आणि म्हणून मी अनेकदा गेलो. मी उलटं त्यांना सांगितलं, एक तर नुसतं अपक्ष म्हणून जर निवडून आला तर तुमच्या कंट्रोलमध्ये राहू शकणार नाही, तर तुम्ही स्वराज्याच्या माध्यमातून करा. तुम्हाला स्वराज्याची अडचण असेल तर तुम्ही परिवर्तन महाशक्तीमध्ये तुम्ही या, तिथं सुद्धा तुम्हाला अडचण असेल, पण तुम्ही तुमचे कॅन्डिडेट्स उभा करा, स्वतंत्र उभा करा, जे खऱ्या अर्थाने विधानभवनाच्या पटलावर जाऊन आपला आवाज तिथं उठवू शकतात. हे कशासाठी माझं सपोर्टिंग सिस्टम होती किंवा सहकार्याची भूमिका होती, कारण का विस्थापितांना न्याय देण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील करत होते. आता परिस्थिती अशी झाली आहे की त्यांनी सांगितलं आता मी कोणाला उभा करणार नसल्यामुळं मी त्यांच्याशी चर्चा सुद्धा करणार आहे. मग आता तुम्ही स्वराज्याला सहकार्य करायची गरज आहे. किंबहुना आता स्वराज्याने ठरवलेलं आहे की जो अनेक लोक शॉकमध्ये गेलेले आहेत की आम्ही उभारू शकलो नाही, आम्हाला उभारायची इच्छा होती का आम्ही विस्थापित होतो, आम्ही केव्हा बघणार आमदार व्हायचं, आम्ही केव्हा स्वप्न बघणार. आणि म्हणून अशा लोकांना एक छत्र, अशा लोकांना एक ताकद, व्यासपीठ हे स्वराज्य हे निश्चित देणार आहे. कारण का ते तुम्हाला फायदा झाला त्यांनी निवडणुकीत उभं न राहण्याच्या निर्णयाचा, कारण एक मोठा विस्थापितांचा वर्ग तुमच्याकडे ओढला जातो. नाही, मी असं फायदा असं विलास मी असा फायदा बिता असं काही मी बघणारा माझं व्यक्तिमत्व नाही. पूर्वीचं माझं ट्रॅक रेकॉर्ड सह बघा, मी उलट चांगल्यासाठी नेहमी सपोर्ट करतो आणि माझं त्याच्यासाठीच मी एवढं त्यांच्याकडे 7-8दा मी गेलो. आणि म्हणून आज अनेक लोक जे परत गेलेले आहेत त्यांच्याकडून, ते त्यांच्यावर राहणारच आयुष्यभर. ते समाजा हितासाठी जर मनोज जरांगे पाटील एवढं काम करतात, त्यांच्यावर राहायलाच पाहिजे त्यांनी. तर माझं उलटं इतकंच त्यांना विनंती राहणार आहे की जे आता तयार झाले होते की आपण काहीतरी विधानसभेत जाऊ आणि विधानसभेच्या पटलावरून आपल्या समाजाचा विषय मांडू. नुसतं मराठा समाजातले लोक नाहीत, इतर बहुजन समाजातले लोक सुद्धा आहेत. तर त्यांना कुठेतरी व्यासपीठ देणं गरजेचं आहे. आणि ते व्यासपीठ जर द्यायचं असेल आणि विस्थापित माणूस जर त्या विधानभवनाच्या पटलावर जायचं असेल तर ह्या मिनिटाला हे प्रस्थापित पक्ष जवळस्व करणार नाहीत ह्या सगळ्या लोकांना, दुसरं कोणी करणार नाही. तर त्याच्यासाठी परफेक्ट प्लॅटफॉर्म जर असेल तर ते स्वराज्य आहे. म्हणजे मी माझा स्वतःच्या स्वार्थासाठी बोलते म्हणून नाही, दोघांचं आमचा हेतू एकच होता, दोघांचं उद्दिष्ट एक होता की सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना, इतर समाजातल्या लोकांना न्याय द्यायचा. पण हे समाजातल्या लोकांना न्याय देत असताना विस्थापितांना द्यायचा, ही अँगल दोघांचं कॉमन पॉईंट आहे. त्या कॉमन पॉईंटवरच मी आज त्यांच्याकडे अनेकदा 7-8 वेळा गेलो. किंगमेकर ठरू शकले असते या सगळ्यामध्ये. समजा जी राजकीय परिस्थिती आता 50-50ची दिसते महाराष्ट्रामध्ये, असं मानलं जातंय की अपक्षांच्या माध्यमातूनच कुठलंही सरकार महाराष्ट्रात येऊ शकतं, अशा प्रकारचे पोल येत आहेत. नाही, मी तर मी पलीकडे जाऊन सांगतो. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे काय सांगा, एवढं फॅन फॉलोईंग तुमचं आहे, तुम्ही सांगा. मी स्वतः सांगतो 2 पावलं मी मागे येतो. मला हो 2 पावलं मी मागे येतो म्हटलं. मला काय त्याची एवढी मोठी माझी राजकीय आकांक्षा नाही. तुम्ही होत असेल तर सांगा, संभाजी छत्रपती डिक्लेअर करेल म्हटलं. तुम्ही प्रस्ताव दिला होता? तो प्रस्ताव नाही, मी डिक्लेअर करतो म्हटलं. डिक्लेअर करतो हो. दुसरं मी त्यांना सांगितलं होतं, बरं तुम्हाला ते व्हायचं नसेल तर मला सांगा, तुम्हाला समाजाचं नेतृत्व करायचं असेल ना, तुम्ही करता, पण छत्रपती ह्या घराण्यातला एक व्यक्ती म्हणून मी स्टॅम्पिंग करतो की ह्याच्या पुढचं समाजाचं नेतृत्व हे मनोज जरांगे पाटील करणार. म्हणजे मी त्यांना हे उदाहरण सुद्धा एकदा दिलं होतं की म्हणजे मी तुलना करत नाही, म्हणजे मी बघा मी स्पेसिफिक विलास, मी तुलना करत नाही. शाहू महाराजांनी, राजे शाहू महाराजांनी सांगितलं होतं बाबासाहेब आंबेडकरांना की ह्याच्या पुढचं देशाचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर हे तुम्ही करणार. म्हणजे माझं मन एवढं मोठं होतं की त्यांनी करावं आणि आजही करावं. मी म्हणतोय आजही त्यांनी करावं. खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. आजही त्यांना. आणि आम्ही तुम्हाला बघितलंय की छत्रपती घराण्यातून येऊन सुद्धा तुम्ही अनेक वेळा अंतरवाली सराटीमध्ये गेलेले आहात, त्यांना त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलेले आहेत. पण तुम्हाला असं वाटतं की एक संधी होती, राजकीय संधी त्यांच्याकडे, किंगमेकर बनण्याची, ती संधी गमावली त्यांनी? नाही, गमावली असे म्हणू शकणार नाही. त्यांची काहीतरी डोळ्यासमोर अनेक पॉलिसीज असतील, अनेक स्ट्रॅटेजीज असतील. दबाव असू शकतो कुणाचा? नाही, दबाव एक निश्चित आहे मनोज जरांगे पाटलांचं, ते कुठल्या दबावाखाली काम करत नाही. मी त्या मुलाला, त्या व्यक्तीला मी आज नाही 8-10 वर्षापासून ओळखतो. एक नंबर प्रामाणिक आहे म्हणून 1.5 वर्ष हे ते आंदोलन करू शकले. नाहीतर दुसरा कोण प्रामाणिक नसला असता समाजाशी तर 1.5 वर्ष टिकणं
हे आंदोलन अशक्य आहे. 1.5 वर्ष हो, एक आंदोलन अशक्य उभं अशक्य करणं अशक्य. त्या बाबतीत कोणाच्या दबावाखाली काम करणं हा त्यांचा स्वभाव नाही. आणि म्हणून माझं त्यांना हेच राहणार आहे. आता मी बोलणार आहे त्यांच्याशी की सहकार्य तुम्ही करावं स्वराज्याला. हां. कारण का ह्या विस्थापित लोकांना कुठेतरी आपण प्लॅटफॉर्म, कुठेतरी आपण त्यांना ते व्यासपीठ, कुठेतरी हे विचारपीठ हे त्यांना द्यावं लागेल. आणि द्यायचं असेल तर हे स्वराज्याच्या माध्यमातून हे विधानसभेच्या पटलावर जाणं गरजेचं आहे. पण एक राजकीय घडामोड घडली आत्ता कोल्हापूरमध्ये, मला त्याच्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे. खरं तर छत्रपती घराण्यातल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्यानंतर त्यांचा अर्ज मागे घेताना काँग्रेसचे जे तिथले स्थानिक नेते त्यांनी ज्या प्रकारचे शब्द वापरले किंवा जी भाषा वापरली, थोडीशी ठेच पोहोचली आत्मसन्मानाला. म्हणजे जे सगळे सांगायचे की गादीचा मान हे ते सगळं मतांसाठी, मग आता कुठे गेला मान, असा प्रश्न नाही पडला लोकांना तिथं? आणि विलासराव, हा विषय फार संवेदनशील आहे. अतिशय दुःखसुद्धा मला झालं आहे. कारण का ज्यावेळी ह्या ज्या काही घडामोडी घडल्या त्यावेळी मी नागपूरला होतो. परिवर्तन महाशक्तीची नेमकी प्रेस कॉन्फरन्स त्यावेळी होती. पण मला असं वाटतं की छत्रपती घराण्याचे प्रमुख हे छत्रपती शाहू महाराज आहेत. बरोबर. आणि छत्रपती शाहू महाराजांनी सविस्तर पद्धतीने आपली प्रतिक्रिया प्रेसला असेल किंबहुना जनतेला दिलेली आहे. आणि जे काय प्रतिक्रिया जे त्यांनी दिली असेल ते आम्हाला सर्व सदस्यांना, घरातल्या सगळ्या सदस्यांना ते लागू आहे. आणि म्हणून त्याच्यावर मी आणि काहीतरी वेगळं भाष्य करणं किंवा त्याच्यावर आणि माझं काहीतरी मत व्यक्त करणं हे चुकीचं होईल. छत्रपती शाहू महाराजांनी जी भूमिका घेतलेली आहे, छत्रपती शाहू महाराजांची जी लाईन असेल ती आम्हाला सर्व छत्रपती घरातल्या सदस्यांना बंधनकारक आहे. अगदी बरोबर. आणि अगदी सुरुवातीपासून तुम्ही ते पाळलेलं आहे. महाविकास आघाडीच्या आधी म्हणजे असं तेव्हाही चर्चा झाली की स्वराज्याला कोल्हापूरची जागा सोडायच्या संदर्भातला निर्णय झाला होता. नंतर शाहू महाराजांचं नाव समोर आलं आणि मग तुम्ही त्यांचं नाव आल्यावर तुम्ही माघार घेतली. ते काय घडलं होतं? नाही, स्वराज्य संघटना ही 2 वर्षाच्या अगोदर स्थापना झाली आणि ह्या 2 वर्षात अनेक शाखा निर्माण झाल्या आणि स्वराज्य संघटना ही खऱ्या अर्थाने स्वराज्य पक्ष म्हणून प्रस्थापित झाली. आणि म्हणून मग मी काँग्रेसशी स्वराज्याचा अलायन्स ची आमची चर्चा सुरू झाली हायेस्ट लेवलला. आणि चर्चेतनं हे सुद्धा स्पष्ट झालं की स्वराज्याला ही जागा द्यायची कोल्हापूरची. आणि काँग्रेसच्या लोकांना ते नंतर आवडलं सुद्धा नसेल, पण हे वरच्या हाय लेवल चर्चा होती की स्वराज्याला ही जागा द्यायची आणि तुम्ही महाराष्ट्रभर काँग्रेसचा सुद्धा प्रचार करायला पाहिजे, एक कोएलिशन म्हणून. आणि हे सगळं होत असताना महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांनी ठरवलं की खऱ्या अर्थाने संविधान वाचवायचं असेल आणि पुरोगामी विचाराची आज गरज आहे म्हणून छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी घ्यायला पाहिजे. आणि छत्रपती शाहू महाराज केव्हाही राजकारणात नव्हते, म्हणजे ह्या एक 10-15 वर्षात राजकारणात नव्हते, पण त्यांनी सुद्धा तो अँगल बघितला की खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जर आपल्याला दिल्लीला रुजवायचा असेल किंवा संविधान वाचवायचं असेल तर मी तिथं येणं गरजेचं आहे एक लोकसभेचा खासदार म्हणून. आणि मग त्यांची उमेदवारी पुढे आली आणि त्यांची उमेदवारी पुढे आल्यावर मी काय माझे फुल स्टॉप. हसत हसत त्याग केला. त्याग मी म्हणणार नाही, वडिलांसाठी त्याग हा शब्द चुकीचा आहे. माझ्या दृष्टिकोनातून ती माझी जबाबदारी होती, ते माझं कर्तव्य होतं की स्वराज्य बाजूला ठेवून काँग्रेसपेक्षा छत्रपती शाहू महाराजांच्या मागं राहणं आणि पूर्ण प्रचार करणं. आणि मला आनंद आहे, मी समाधानी आहे की मी माझ्या आयुष्यात जेवढं मी कष्ट केले नसतील, माझ्या प्रचारात असतील किंबहुना अनेक ठिकाणी माझे दौरे झाले असतील, जेवढं मी कष्ट माझ्यासाठी केलं नाही मी ते माझ्या वडिलांसाठी आणि छत्रपती शाहू महाराजांसाठी मी करू शकलो. आणि ती माझ्यासाठी ती आयुष्यभर अविस्मरणीय ती आठवण राहील. आम्ही तुम्हाला त्यांना गुलाल लावतानाचा तो फोटो पण बघितलेला आहे आणि तुमच्या दोघांमधलं ते नातं सुद्धा आम्हाला त्या काही क्षणांमधून दिसलं होतं. कुटुंबामध्ये तो आनंद आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. पण मग महाविकास आघाडीसोबत असं काय झालं की तुम्हाला त्यांच्यापासून वेगळं व्हावं लागलं? नाही, ही लाईन क्लिअर होती की स्वराज्यच ही माझी लाईन होती. आणि मी सांगितलं होतं लोकसभेच्या पुरतं
स्वराज्य ते मुवमेंट तात्पुरतं alliance तात्पुरतं ते स्टॉप होणार. हां. कारण अलायन्स झालाच नाही ना तो. कारण का शेवटी महाराजांची उमेदवारी आल्यामुळं मी गप बसलो. आणि लोकसभेची इलेक्शन संपल्यानंतर महाराज खासदार झाल्यानंतर मी बाहेर पडलो परत एकदा. हां, एक निश्चित आहे की महाराजांना सांगून मी बाहेर पडलो. हां. महाराजांना मी सांगताना की आता मी पुन्हा आता महाराष्ट्रात स्वराज्यासाठी मी राजकीय एक वेगळी चळवळ मी उभा करतोय. त्यावेळी त्यांनी एक सल्ला दिला मला. ते म्हटले की फार मोठं समुद्र आहे आणि ते हे नदीसारखं पाणी नाही आहे. समुद्राच्या लाटा वर खाली होत असतात आणि समुद्रात मोठे मोठे मासे सुद्धा आहेत. आणि त्यात तुम्ही कसं टिकाल. बरं. तर त्यांचं म्हणणं एकदम बरोबर होतं. काही चुकीचं नाही. एक वडील म्हणून, एक वडीलधारी सल्ला म्हणून त्यांनी मला दिला. पण मी विचार केला की आपण ऑलरेडी पुढे गेलेलो आहे. स्वराज्य स्थापन केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळी अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका घेतली होती आणि म्हणूनच ते छत्रपती झाले. मुठभर मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आपण काय शिवाजी महाराजांचा थोडा तर आपण आदर्श जर घ्यायचा असेल, 1-2% आपण आदर्श घेऊ त्यांचा, आणि आपण सुद्धा का प्रयत्न करू नये की खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी. आणि म्हणून बाहेर पडलोय. तुम्ही ते अगदी स्पष्ट सांगितलं की वडिलांनी जी भूमिका सांगितली, महाराजांनी जी भूमिका सांगितली ती आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. पण त्या दिवशी जे काही घडलं ते व्यथित करणारं होतं. ती भाषा दुःख देणारी होती. नाही विलासराव, माझी परत मला प्लीज रिक्वेस्ट तुम्हाला करायची. नाही, मी बोलतो. मी प्लीज रिक्वेस्ट करायची. तो फार विषय सेन्सिटिव्ह आहे. आणि स्वतः छत्रपती शाहू महाराज तिथं होते, मी होतो नागपूरमध्ये. आणि ते आमच्या घराण्याचे प्रमुख आहेत. आणि जे काही बोलायचं होतं त्यांनी सविस्तर पद्धतीने आपली मीडियाच्या समोर प्रतिक्रिया दिली. आणि त्याच्यावर कमेंट मी करणं हे मला शोभत नाही. आणि ते बरोबर सुद्धा नाही माझ्या दृष्टिकोनातून. बाकीचे विषय काय असले असते तर मी त्याच्यावर प्रतिक्रिया निश्चित दिली असती. बरं. पण आता या सगळ्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगानं मला तुम्हाला तुमच्या वैयक्तिक काही गोष्टींबद्दल विचारायचं आहे. खरं तर आम्ही तुम्हाला गडकिल्ल्यांच्यासाठी नेहमी पुढाकार घेताना बघितलेला आहे. छत्रपतींचे वंशज म्हणून तुमचा जो सन्मान आहे, तुमचं जे काम आहे, जे सामाजिक काम आहे ते आम्ही बघितलेलं आहे. पण हे छत्रपतींच्या घराण्यातून आलेल्या माणसासाठी, त्या व्यक्तीसाठी सामान्य जीवन जगणं किती चॅलेंजिंग असतं. तुम्हाला असं कधी सामान्य माणसासारखं जगता येतं का? हो, काय वेगळं काहीच नाही आहे. म्हणजे ते एक भ्रम आहे की ह्या घराण्यात जन्म झाला म्हणून काहीतरी यांचं वेगळंपण आहे. हां. तर उलटं जे शिवाजी महाराजांचे आणि शाहू महाराजांचे जे ह्या घराण्याचे संस्कार आमच्यावर आहेत की सामान्यातला माणूस जसा राहतो त्याप्रमाणेच राहायला पाहिजे. आणि तशीच आमची बंधनं, मर्यादा अशा थोडे बंधनं असतात आणि ते काही शिकवलेले गेले नाहीत किंवा आमच्यावर काय म्हणतात बाय डिफॉल्ट नाही, त्याला काय बाय प्रेशर की तुम्ही असंच वागायला पाहिजे असं केव्हा होत नाही. आता उदाहरण, मला कोणाची अरेतुरे बोलता येत नाही. तो संस्काराचा भाग आहे की हे काय घरातील लोकांनी शिकवलं नाही की अरे तुरे बोलू नकोस, आम्ही तुम्हीच बोल. पण मी सगळ्यांशीच आम्ही तुम्ही बोलतो. म्हणजे माहित नाही, म्हणजे काही त्यासाठी काहीतरी बंधनं घातलेत किंवा काहीतरी मर्यादा थोड्या गोष्टी असतात की उदाहरण, आणि जरा एन्जॉय करायचं असेल किंवा आणि जरा असं उत्साह दाखवायचा असेल तर ते किंवा ती मर्यादा देतात की हे घराण्याला शोभल की नाही. बॅक ऑफ माइंड थोड्या गोष्टी असतात की जास्त आनंद व्यक्त करत असताना पुढचा माणूस त्या आनंदातनं काय घेईल, आदर्श काय घेईल का, काय उलट वेगळ्या अँगलनी जाईल, थोड्या गोष्टी जरा सांभाळाव्या लागतात. पण शाळेमध्ये तुमच्या मित्रांचं तुमच्याकडचं कसं असं, कारण त्यांना जेव्हा माहीत असेल की तुम्ही छत्रपती आहात तर मग तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वगैरे कसा असायचं त्यांचं मित्रांसोबत? ते नेहमी आदरयुक्त ते राहिलेलेच आहे. दुर्दैवाने मला संभाजी हे फार क्वचित लोक म्हणतात, पण मी पूर्ण प्रयत्न करतो मला संभाजी म्हणा म्हणून, पण ते कोण म्हणत नाहीत दुर्दैवाने.
आणि आमचा एक थोडा MBAचा ग्रुप होता, हां. जे पूर्वी कॉलेजला असताना संभाजी म्हणायचे, हां, म्हणजे ते सुद्धा असं इंटरनली असं बसलो. हम्म. पण आता अशी परिस्थिती झाली की कोणच म्हणत नाहीत. परत ते प्रिन्स म्हणतात, राजे म्हणतात, किंवा थोडी किंग म्हणतात किंवा महाराज असं काय ते चालू असते सगळं ते. पण हाय तेवढं बॅरियर निर्माण झालेलं आहे. तुम्ही MBA केलंय, पण तुम्ही हे बिझनेस मॅनेजमेंट तुम्ही शिकलेत. पण जेव्हा आता ह्या राजकारणात समाजकारणात आल्यानंतर तुम्हाला मॅन मॅनेजमेंट करायची गोष्ट आली, हे कसं शिकलात तुम्ही? नाही, त्या MBAचा काही उपयोग झाला नाही मला. हां. म्हणजे ज्या हेतून MBA केलं हां. तो उद्दिष्टच वेगळा होता, ते काय झालं नाही. म्हणजे मला काय ते फायदा झाला. पण जे मी न्यू कॉलेजमध्ये शिकलो, 4-5 वर्ष होतो. न्यू कॉलेजमध्ये सगळं ग्रामीण भागातले मुलं असायचे सगळे, म्हणजे 90% सगळे ग्रामीण भागातले मुलं शिकायला येतात त्या कॉलेजला. बरं. आणि त्यात तिथं मी शिकलो, त्याच्यामुळं सगळ्यांमध्ये मिसळून येस. म्हणजे मी तर गाडी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये नेत नव्हतो, गाडी बाहेर लावायची. हां. मोटरसायकल असली तर आत घेऊन जायचं, पण गाडी जर घेऊन गेलो तर गाडी कॅम्पसच्या बाहेर लावून मी आत चालत जातो. एक सामान्य सामान्य. हो. हे घराण्यात सांगितलेलं नाही सांगितलं नाही, तुम्हाला ते आवडायचं ते मला आवडायचं नाही. म्हणून मग तिथं जी माझी जवळीक त्यांच्याशी झाली आणि ते संस्कार माझ्यावर जे निर्माण झाले, आणि त्यातलाच तो मॅन मॅनेजमेंट तुम्ही जे म्हणता, हे न शिकवता मुळात संस्कार तर होतेच घरात, पण त्या मुलांच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या मुलांच्यावर राहिल्यामुळं ते माझ्या ते रक्तातच बिंबलेत असं म्हटलं तर काही चुकीचं. तुमचे सवंगडी मित्र, असे खास मित्र वगैरे काही बेस्ट फ्रेंड्स वगैरे आहेत शाळेतले असे, किंवा आता भेट होते असं काही? शाळेतले जे आहेत सगळे ते, आणि किंवा कॉलेज होते कॉलेजमधले जे लोक आहेत ते सगळे आदर भीती पण नाही, पण एक आदरपूर्वकच सगळे वागतात. ते MBAतले ठराविक आमचं एक ग्रुप होता, त्याला NCG ग्रुप आम्ही म्हणायचं. म्हणजे NCG ग्रुप म्हणजे नो कॉम्प्रोमाइज ग्रुप. त्यामुळे ते असं जरा मजा यायची. परवा आमचं 25 वर्ष आमच्या ग्रुपचं सेलिब्रेशन होतं, फुकेटला मी गेलो होतो त्यावेळी. असे थोडे आहेत, पण परत ते सगळ्या अनेक लिमिटेशन्स आहेत त्याच्या मागं. मी थोडंसं कौटुंबिक येतो. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की वडिलांच्या शब्दाच्या बाहेर नसणारा एक आज्ञाधारक असा एक पुत्र म्हणून आपली ओळख आहे. तुमच्या दोघांचं हे नातं कसं, म्हणजे आम्ही असं परसेप्शन आहे सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून मी प्रश्न विचारतो की एक राजे घराण्यामध्ये म्हणजे आता वडील आणि मुलगा ह्यांचं नातं कसं असतं. एक पिढी ती होती जी जुन्या काळातली पिढी होती, आणि आता शहाजी आणि तुमचं नातं. आजही मोठ्या महाराजांशी मी जे बोलतो तो एक वेगळा आदप असतो. जसं मी लहान होतो, म्हणजे 10 वर्षाचं असताना महाराज मोठे आहेत, मी जसं बोलत होतो आज सुद्धा मी तसंच बोलतो त्यांच्याशी. म्हणजे मानवर करून मानवर असं म्हणायचं नाही, पण ती आदरयुक्त भीती आजही आहे. मी त्यांना उलट बोलणं मी धाडस करू शकतो आयुष्यात, कधी उलट बोलणं केव्हा तरी असं एक शेवटी कुटुंब केव्हा ते बोललो असेल तर मी परत माफी मागितलेली आहेत अनेकदा. पण मला नाही वाटत की मी तसं करू शकेन माझ्या आयुष्याच्या जीवनात. हा मुद्दा आहे, पण ते त्रास होतो. म्हणजे मला वाटतं राज्यसभेचं मी खासदार झालो आणि त्यावेळी मी मिठी मारली तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. आयुष्यातली पहिली मिठी असेल? म्हणजे आठवत नाही लहानपणी किंवा मी मोठ्या महाराजांना मिठी मारली, पण आपल्या वडिलांना मिठी मारावी असं आपल्याला कायम वाटत असतं. आजही दररोज मला इच्छा असते की त्यांनी मला शाबासकी द्यावी, आजही. पण मला अनेक लोक चिडवतात सुद्धा, किती तुम्ही करतायत. नाही म्हणजे माझं स्वप्न आहे ते, माझ्या वडिलांनी माझ्या शाबासकी द्यावी आजही. मग परवा महाराज खासदार झाले, मी असं गुलाल असं धरून ठेवला होता. हो, माझ्याकडे फोटो आहे, मी दाखवणार. केव्हा त्यांना लावतोय असं, एवढा आनंद मी तो लुटला त्या दिवशी. त्यावेळी सुद्धा मिठी मारलेली. काय भावना होती? नाही, माझे अविस्मरणीय, म्हणजे एक वेगळी आठवण आहे ना. आणि महाराज ह्या वयात सुद्धा खासदार झाले, आणि ते म्हणजे एक पैलवान आहेत, एकदम कामात नाद नाही करायचं त्यांचा आजही. हो, म्हणजे एकदा ऑफिसला बसले की
6-8 तास 10 तास बसू शकतो, तेवढं त्यांची कामाची कॅपॅसिटी बरं. आहे. पण तुमच्या प्रश्नावर यायचं म्हणजे तुमचं आणि शहाजीच्या बद्दल मला. हां, शहाजींच्या बाबतीत मला सांगायचं आहे की मला तो त्रास जाणवायचा की मी माझ्या वडिलांशी महाराजांशी ज्या पद्धतीने फ्रीली बोलायला पाहिजे ते मी बोलू शकत नव्हतो. हम्म. आणि हे नेक्स्ट जनरेशनला हे पास ऑन व्हायला नको, नेक्स्ट जनरेशनमध्ये तो गॅप यायला नको. म्हणून मी लाईन ठरवली, घरी आमच्या संयंत्रणशी चर्चा केली. मी म्हटलं मला तो गॅप नको आहे, तर शहाजींच्या बरोबर आपण एक दोस्तसारखं राहायला पाहिजे. हां, तर ते शेवटी आता शहाजी म्हणतात बाबा तुम्ही फार दोस्तासारखं वागताय, जरा काहीतरी अंतर ठेवा जा वडिलांच्या मुलाच्या. मला फार अडचण निर्माण पण होते. एक कॉम्प्लिमेंट देऊ, हां. दोघं जेव्हा समोर असतात तेव्हा वाटत नाही मुलगा कोण आणि वडील कोणी कळत नाही, मित्रच वाटतं म्हणजे तुम्ही असं. नाही तसं मी फिट राहिलो, फिट आहे. नाही आहातच तुम्ही. हा, तुम्ही सांगत होता शहाजी. हा नाही, मग म्हणून तो गॅप मी ठेवलेला नाही. हा, म्हणजे आम्ही सुट्टीची वाट पाहतो आणि मग तिघही आम्ही एन्जॉय करतो. संयंत्रजी, मी, शहाजी. अशी फार क्वचित सुट्ट्या आहेत जिथं मी आणि संयंत्रजी एकटे गेलेलो. हां, तिथं आम्हाला शहाजी लागतातच. ओके. मग त्या फॉरेनला गेलो तर ते आमचे सारथी असतात. तुम्हाला फोटोग्राफी खूप आवडते. पूर्वी वेळ होता म्हणून ते करत होतो, हा प्रामुख्याने वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. हा हा पण आता थोडा वेळ मिळत नाही, आता जे काय असेल ते मोबाईलवर करायचं. हा, मी अनेक फोटो बघितलेत तुमचे की तुम्ही वाईल्ड लाईफ Yes, फोटोग्राफी मी करत होतो. तो पण आवडता आता छंद आहे? फोटोग्राफीपेक्षा ज्यावेळी मला टाईम मिळतो तर नॅशनल पार्क्सला मी न चुकता जातो, भारतातले सुद्धा आणि परदेशात सुद्धा. काही दिवसापूर्वी टिपेश्वरला गेला होता तुम्ही. टिपेश्वरला गेलो होतो. हा हा म्हणजे मला नाही वाटत, फार क्वचित नॅशनल पार्क्स आहेत भारतातले जिथे मी गेलो नाही, पण मी सगळे म्हणजे टायगर नॅशनल पार्क्स सगळे पूर्ण बऱ्यापैकी सगळे केलेले आहेत. आफ्रिकात सुद्धा म्हणजे वर्ष 6 महिन्यात कुठल्या नॅशनल पार्कला गेलो नाही जनावरं पाहायला. तर पूर्वी तर म्हणजे आता ते शूटिंग म्हणजे विथ कॅमेरा आहे, तर ते जनावरं कधी शिकार केली आहे तुम्ही? म्हणजे ज्याची परवानगी आहे अशा ह्यानी. मला 30 वर्ष झाले असतील किंवा जास्त झाले असतील. पूर्वी डुकराच्या शिकारीला गेलो, झाले 30-35 वर्ष झाले असतील. आता नाही, बंदुकीला हात सोडला लावत नाही. बरं. आता बंदुकीला हात लावलं. पण तुम्हाला तलवारबाजी शस्त्र कुठली चालवता येतात? नाही, त्याचं प्रशिक्षण घेतलं? नाही, ते ऑटोमॅटिकली बाय ह्याच्यातच आहे, ते रक्तात बरोबर ती जाते. ते काही शिकवायची काय गरज नाही, पण लाईफ आहे. कधी किचन मध्ये एंट्री होते? नाही, मला आवडतेच. मी इंग्लिशमध्ये एक शब्द आहे गुरमे, म्हणजे मराठीत खवय्या. तर मला साधं जेवण असलं ते की मूड आणि चांगलं जेवण, कुठलंही जेवण असलं ते मी एकदम चवदार पद्धतीने खातो. किचनमध्ये मला दिवसातून एकदा जावंच लागतं. बनवायला आवडतं तुम्हाला? हो, येतं ना तेवढं. मला नेमकं काय जेवण पाहिलंय हे मी स्वतः सांगतो. मला हे पाहिलं, ते पाहिलं. म्हणजे साधं खिचडी सुद्धा करायची असली तर मला म्हणजे स्वतः जाऊन मी आपोआप किचनमध्ये माझ्यासाठी जेवण तयार होत नाही. मी जातो, मला सांगतो मला हे पाहिलं. स्वतः जेवण करायचं तर हो मला आवडते, पण फार काय येते असं नाही. थोडे मला ते तुम्हाला त्याला काय बार्बेक्यू मला करायला आवडते. बरं. आणि ब्रेकफास्ट करायला भरपूर आवडतं. म्हणजे एकदा तुम्ही सुद्धा, मला माहित नाही तुम्ही नॉनव्हेज खाताय काय माहित नाही. खातो. तर तुम्हाला मी ब्रेकफास्ट माझ्या हाताने एकदा वेगळे अंड्याचे प्रकार क्या बात आहे. मी तुम्हाला करून देतो. तुम्हाला जर आश्चर्य वाटेल की मी एक चांगला कुक सुद्धा होऊ शकतो. आणि आवडतं जेवण तुमचं कुठलं? तसं सांगणं अवघड आहे, पण घरी असलो तर निश्चित मला साधं जेवतो मी, आवडते. पण परदेशात गेलो किंवा बाहेरच्या प्रांतात गेलो आपण, किंवा भारताच्या वेगळ्या प्रांतात गेलो, तर आमचा एक नियम आहे की जे तिथलं जेवण असेल तेच जेवायचं. बरं, म्हणजे तिथल्या संस्कृतीशी एकरूप होण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि मग परदेशात गेलो तर इंडियन जेवायचंच नाही, भारतात आलं कीच इंडियन जेवायचं. तर तुम्ही व्हॉट्सअप वापरता? हा, त्याशिवाय जमत नाही. व्हॉट्सअप लागतंच. कधी स्टेटस ठेवता स्वतःहून? असं नाही, तसं काही करत नाही, पण व्हॉट्सअप बघायला आवडतो नेहमी. इन्स्टावर मी फार कमी आहे. रील्स बघता? रील्स बघतो, आवडते.
आणि ते आता हे फारच अवघड झालंय सगळं तुमचे इन्स्टा म्हणजे तुम्ही काय बोलता ते कॅच करते आणि ते पटापट गोष्टी येतात. जसं आता आपण बोलायलो जेवणाच्या बाबतीत ते सगळं बघतो इन्स्टावर सगळं तेच येत जाते मग अवघड झालंय सगळं काय सगळं. पण या सगळ्या राजकीय धामधुमीमध्ये आपले छंद जोपासणं किंवा आपली आवड जोपासणं हे थोडंसं चॅलेंजिंग आहे. हो चॅलेंजिंगच आणि आता होत नाही. नुसतं एकच आहे की 1-2 गोष्टी मी अजूनही प्रयत्न करतो आणि वेळ काढतो. ते म्हणजे मला आवड आहे फिरायचं भरपूर. मग घरी मला बसता येत नाही. मग घरचे स्वतः जे आमचे म्हणतात आता फार त्रास व्हायला तुमचा तुम्ही जावा बाबा. कारण का तुम्ही घरी आलो की मी फार चिडचिड करायला सुरुवात करतो 1-2 दिवस झाले की तुम्ही तुमच्या लोकांच्यात राहावा. मी फिरतो भरपूर आणि मला आवड आहे ती फिरण्याची. किती मी प्रवास करू शकतो. मला काही त्रास होत नाही. तुम्ही आता ब्रँड अम्बॅसेडर झालात आपल्या गडकोटांच्या संदर्भात आणि नाही एकच अँबॅसेडर ब्रँड अँबॅसेडर गडकोट किल्ल्यांचंच महाराष्ट्राचा ते नावासाठी आहे. त्याचं काय सरकारने काय मदत केली. पण कधी ऑफर आली कुठल्या ह्याच्यासाठी भूमिकेसाठी म्हणा किंवा मॉडेलिंगसाठी म्हणा कधी तरुण असताना वगैरे? पूर्वी एकदा आली होती. एक कपड्याचा ब्रँड होता रॉयल कपडे ब्रँड. मी आता नाव सांगत नाही पण ती आली होती पण ते काय शक्य नव्हतं म्हणून मी ते नाही म्हणून सांगितलं. कारण तुम्ही मेंटेन कसं आहात? माझा शेवटचा प्रश्न, मेंटेन काय करता त्याच्यासाठी? एक सकाळी दुपारी रात्री किती उशीर झाला तरी स्वतःला 1-1.5 तास मी व्यायामासाठी देतो. बरं. हो किती त्यातनं वेळ काढतो. समजा नाही काढता आला 1.5 तास तर दिवसभरात 10-15 हजार स्टेप्स तर व्हायलाच लागतात माझ्यासाठी. ते काउंट तिथं तो एक आहे. दुसरं म्हणजे मी पूर्ण शुगर बंद केलेली आहे. बरं. म्हणून गोड माझा हा वीक पॉईंट आहे. आणि स्वीट काय म्हणतात स्वीट टूथ आहे माझं. बरं. गोड नेहमी लागते. मग त्याच्या बदली काय खायचं, गूळ खायचा किंवा काळे बेदाणे मग काळे मनुके खायचे असं त्याचं ऑल्टरनेटिव्ह काढलेत. ओके. मग चपाती बंद केली. बरं. आणि भात खायचं असेल तर पुलाव असला तरच भात खायचं नाही तर भाकरी किंवा फुलका खायचा. असे अनेक चेंजेस लाईफस्टाईलमध्ये केलेले आहेत ज्याच्यामुळं फिट राहायला जमते. नक्कीच. आणि मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा आज खूप गोष्टींचं कोडं उलगडलं असेल. अगदी घरातल्या नात्यांपासून आईवडिलांच्या नात्यापासून ते वडील मुलगा या नात्यापर्यंत आणि राजकीय सगळ्या भूमिकांच्या संदर्भात सुद्धा तुम्ही दिलखुलासपणे बोललात. त्याबद्दल महाराज तुमचे खूप खूप आभार न्यूज 18 लोकमतच्या वतीनं. आणि अशाच प्रकारे न्यूज 18 लोकमतच्या या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या मान्यवरांना त्यांचं व्यक्तिमत्व उलगडण्याचा आपण प्रयत्न करत राहू. तुर्तास धन्यवाद. थँक्यू.